औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. एकीकडे TET शाळा सांभाळली पाहिजे, TET, दुसरीकडे SIR BLO, काय सांगा? सर, आत्ताच आमच्या बांधवांनी याबद्दल आपलं मत मांडलंच. आमचं शिक्षकांचं जे काही काम आहे, जे काही आद्य कर्तव्य आहे, ते आहे आमचं पिढ्या घडवणं आणि वर्गामध्ये त्या ठिकाणी थांबणं. परंतु शासनाची बदलती धोरणं जर लक्षात घेतली तर शासन आम्हाला या ठिकाणी वर्गामध्ये थांबू द्यायलाच तयार नाही. आमची जी प्रमुख कामं आहेत, प्रत्यक्ष निवडणुकीचे 2 ते 3 दिवस असतील कामं, ती त्या ठिकाणी पार पाडणं आणि 10 वर्षातून एकदा होणारी जनगणना, ही दोन्ही कामं आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये शासनाला जर या ठिकाणी काही मदत लागली तर ते काम करणं. आम्ही कोरोना काळामध्ये कोणतीही कुरकुर न करता त्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीची ती सुद्धा आपत्कालीन व्यवस्था हाताळलेली होती. परंतु आता सध्याच्या ह्या वर्षातच म्हणू, आमच्या शिक्षकांच्या माथी SIRचं काम, ते BLOच्या माथी जे लागलेलं आहे, ते लादलेलं काम इतकं विचित्र आहे की आज दिसताना जे महिनाभरात ते काम संपण्याचं पत्र किंवा आदेश त्याच्यामध्ये आहे, परंतु त्या कामाचा जर आवाका पाहिला तर 3 ते 4 महिने ते काम पूर्ण होईल असं आम्हाला वाटत नाही. याचा अर्थ आमच्या शाळेतील शिक्षक 3 ते 4 महिने जर वर्गाच्या बाहेर थांबला तर त्या वर्गाच्या नुकसानाला जबाबदार कोण? कारण उद्या आम्हाला त्या वर्गातल्या पालकच, आम्हाला आमच्या बाळगोपाळांचा पालकच आम्हाला त्या ठिकाणी त्याचा जाब विचारणार आहे आणि त्याच्या प्रश्नाला आम्ही कशा पद्धतीने सामोरं जायचं. TET हा जो विषय आहे हा 2013च्या नंतर आलेला आहे, परंतु 2013 पूर्वीचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी सुद्धा त्या काळातल्या तशा पद्धतीच्या शिक्षक पात्रतेच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा दिलेल्या आहेत. आम्ही त्याच्यामध्ये गुणवत्ता संपादन केलेली आहे. मग पुन्हा आम्हाला 2013 नंतरची लादलेली जी TET आहे ती 2013 अगोदरच्या आम्हाला सेवाज्येष्ठ शिक्षकावर तुम्ही का लादताय? त्याच SIR BLOची कामं नुकतीच शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे लहान चिमुकले नवीन विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत. विशेष म्हणजे काही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आमच्या शाळेकडे आलेले आहेत आणि आता त्यात हे काम 31 जुलैपर्यंत लावलेलं आहे आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या पालकाचा बघण्याचा दृष्टिकोन पुन्हा बदल होत चाललेला आहे. त्यामुळे हे काम सुट्टीमध्ये किंवा दिवाळी सुट्टीसुद्धा घेता आलं असतं, त्याची काही एवढी घाई करण्याची गरज नव्हती. आणि किती दडपण शिक्षक BLO पण काम दडपण किती शिक्षक? प्रचंड दडपण आहे. काही लोकांना अटॅक आलेले आहेत सध्या. इतकं दडपण, शासनाने रोज एक नवीन GR काढतायत, रोज एक नवीन GR आणि रोज एक नवीन पत्र निघतंय, ते असं करा तसं करा. आज आमची सर्व्हिस 34 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, परंतु आम्हाला आता TET द्यायला सांगितलेलं आहे. TET ही पात्रतेची परीक्षा, आम्ही निवड मंडळासारख्या पात्रतेच्या परीक्षा देऊनच शिक्षक म्हणून या ठिकाणी नोकरीत लागलेलो आहोत आणि तरीसुद्धा आम्हाला पुन्हा TET देण्याची ह्यांनी सक्ती कशासाठी लावलेली आहे? इतर जे खाते आहेत शिक्षण खातं सोडून, त्यांना आज माझी 34 वर्ष सर्व्हिस होऊन सुद्धा मला हे TETचं दडपण प्रचंड आहे. आता इतर जी खाती आहेत शासनाची, त्या खात्यामध्ये पुन्हा परीक्षा देण्याची आवश्यकता आहे का? कुणालाच नाही. त्यामुळे हे आमच्यावरचं सगळं भूत काढून टाकावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत. एकीकडं मुलांना शाळेत शिकवायचं बी आहे, दुसरीकडे TETची सक्ती आहे, BLOचं काम आहे SIRचा. SIR किती डोकेदुखी आहे शिक्षकांना, काय? ती इतकी प्रचंड डोकेदुखी आहे की ते शब्दात सांगून कोणालाच कळणार नाही. ज्यावेळेस एखादा माणूस प्रत्यक्ष ते काम करतो की माझ्याकडे वैयक्तिक 1300 लोक आहेत, 1300 लोक आहेत आणि त्या 1300 लोकांचं काम 29 तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे. शाळेत माझ्याकडे मुलं आहेत, जवळजवळ 22 मुलं आहेत माझ्याकडं. 1 ते 4ची शाळा आहे. मुलांना आम्ही कसं करून शाळेत आणतो आणि पूर्ण वेळ रात्री 11, 12 वाजेपर्यंत केलं तर ते काम होत नाही. अशा कामाला जुंपून सगळी शिक्षण व्यवस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे एकच काम नाही, अनेक अशा शैक्षणिक कामं आहेत की दररोजच्या माहिती असतील, इतर कामं असतील, अशा अनेक माध्यमातून केवळ त्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की गोरगरिबांची शाळा वाचली पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत, यासाठी तर आम्ही जमा झालो. काम जमतंय काहीतरी आम्ही शिकतोयच बऱ्यापैकी. ते सांगतायत व्हॉट्सअपवर, कोणी आमचे शिक्षक यूट्यूबला बघतात, ते शिकतात, त्याप्रमाणे हळूहळू चालू आहेत काम. एक फॉर्म भरायचा म्हटलं तर 2 ते 3 मिनिटं लागतात नुसता अपलोड करायला फॉर्म.
म्हणजे तासामध्ये 10, 12, 15, 18, 20 फॉर्म होतात कसं तरी. काय करू शाळेत शिकवायचं का इलेक्शनचं काम करायचं काय त्रास काय आजचं जे आमचं आंदोलन आहे ते फक्त आणि फक्त आम्हाला शाळेत राहू द्या, विद्यार्थ्यांना शिकवू द्या, या एवढ्या एकाच गोष्टीसाठी विशेषतः आंदोलन आहे. आणि आजची परिस्थितीच अशी आहे, आमचे विद्यार्थी रोज शाळेत म्हणतात सर आम्हाला थांबा, शिकवा, थांबा. पण सरांना काय करावं लागतंय, सर आता आमचीच परिस्थिती अशी आहे, सकाळी शाळेत यायचं, सकाळी 8 वाजता घरून निघायचं, घरी एकतर रात्रभर ते फॉर्म लिहित बसायचं, संध्याकाळी गेलं की ते अपलोड करत बसायचं, आणि सकाळी शाळेत आल्यानंतर 10 वाजता मुलांना अभ्यास द्यायचा. शेजारील शिक्षकाला आमच्या सहकार्याला सांगायचं तुम्ही आता ह्या मुलांना लक्ष द्या, मी SIRचं काम करतो. ते जर नाही झालं तर आमच्यावर गुन्हे दाखल होतील. या भीतीपोटी आमचे सर्व शिक्षक बांधव हे काम प्रामाणिकपणे करतात. इकडे नोकरी देखील वाचवायचं आहे, काम देखील करायचं आहे, गुन्हे देखील दाखल पाहिजे. गुन्हे देखील दाखल व्हायची बचील आणि भीतीपोटी हे सर्व काम चालू आहे. बऱ्याचशा शिक्षकांना बीपीचा त्रास आहे, कुणाला शुगरचा आहे, वरनं दबाव आला की मग दुपारीच अस्वस्थ होतं, अशा पद्धतीचे पण त्रास चालू झाले. कधी बरं आता वय सगळ्याचे 45-50च्या घरात वय आहेत ना सगळ्याचे. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे. आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर, आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता, आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.